विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गुरु शिष्य अकॅडमी. आज आपण चर्चा करणार आहोत SP पेपरच्या असणाऱ्या बोर्डमध्ये होणाऱ्या क्वेश्चन पेपरबद्दल. या असणाऱ्या विषयामध्ये बोर्डाचा असणारा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे, कोणत्या चॅप्टरला कशा प्रकारचे मार्क्सचं वेटेज आहे, कोणकोणते प्रश्न जे आहेत ते आपण कंपल्सरी केलेले आहेत, या सगळ्यांबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर कुठेही जाऊ नका. आपण अगोदरच्या पेपरसाठी दिलेले सगळे जे असणारे पेपर्स आहेत, या अगोदर OCMचा आपण एक लेक्चर तयार केला होता, एक शॉर्ट तयार केला होता. जवळजवळ 80 पैकी 60 गुणांचे असणारे जे मार्क्स असणारे प्रश्न आहेत ते आपण दिलेल्या शॉर्टमधून आणि आपण दिलेल्या YouTube व्हिडिओमधूनच पडले होते. तर याही वेळेस असंच होणार आहे मित्रांनो. 100% मी जे काही बोलणार आहे आताच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% अशा प्रकारचे असणारे प्रश्न आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले असतील. तर कुठेही जाऊ नका. आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि सगळा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांचा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. धन्यवाद. सर्वात प्रथम आपण चर्चा करणार आहोत SP पेपरचा असणारा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे याच्याबद्दल. आपली असणारी 80 गुणांची असणारी प्रश्नपत्रिका आहे. याच्याकडनं बोर्डाकडनं आपल्याला 3 तास दिले जातात, पण ह्यावेळेस 10 मिनिटं आहे जे आपल्याला वाढवून दिलेली आहेत. सगळ्यात पहिला असणारा क्वेश्चन आहे. आपल्याला सगळे जे असणारे क्वेश्चन्स आहेत 1 ते 8 अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. आपण स्क्रीनवर पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारलेले असतात 20 गुणांसाठी. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, मॅच द पेयर्स, राईट अ वर्ड फॉर टर्म, find the odd one, complete the sentence, answer in one sentence, true or false, correct, underline word. अशा प्रकारचे असणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. ते 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. खूप सोपे प्रश्न असतात मित्रांनो. इथे 20 पैकी 20 तुम्हाला मिळायला काही हरकत नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये एक जरी आपला आन्सर आहे चुकला तर आपला पूर्ण 1 मार्क जाणार आहे. आणि म्हणून हे 20 असणारे जे प्रश्न आहेत, 20 मार्काचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित सोडवण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2. हा असणारे एक्सप्लेन टर्म्स किंवा कन्सेप्टवर. याच्यामध्ये आपल्याला 6 प्रश्न दिलेले असतील. त्याच्यापैकी आपल्याला काय करायचे आहे, 4 सोडवायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत 6 पैकी 4 फक्त 8 गुणांसाठी असणारा हा प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये प्रश्न असणार, स्टडी द फॉलोइंग केस सिच्युएशन अँड एक्सप्रेस युअर ओन ओपिनियन. स्टडी व्यवस्थित वाचायचे आहे, पूर्ण दिलेले सिच्युएशन व्यवस्थित वाचायचे आणि आपलं स्वतःचं जे असणारं स्वमत आहे ते आपण लिहायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 3 दिले जातील. त्याच्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. हे 6 गुणांसाठी असणार आहेत. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. डिस्टिंग्विश बिटवीन, फरक स्पष्ट करा. याच्यामध्ये आपल्याला 4 प्रश्न दिले जातील आणि कोणतेही 4 पैकी 3 सोडवायचे आहेत. एक ऑप्शनला आहे. हे 12 गुणांसाठी असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. आन्सर इन ब्रीफ. आपल्याला इथे 3 प्रश्न दिले जातील. त्याच्यापैकी कुठलेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हे 8 गुणांसाठी असणारे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे. जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट. हे जे असणारे क्वेश्चन्स आहेत आपल्याला 4 दिले जातील. 4 प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. आणि सगळ्यात सेकंड लास्ट असणारे क्वेश्चन आहे, अटेम्प्ट द फॉलोइंग. याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये लेटर्स असतात. अत्यंत सोपा असणारा प्रश्न आहे. 10 गुणांचा, तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठलेही 3 असणारे लेटर्स असतात. त्याच्यापैकी 2 जे लेटर्स आहेत ते लेटर्स आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. मित्रांनो इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला जे लेटर्स आहे ते चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 7 आणि चॅप्टर नंबर 8 या 3 चॅप्टरवर 6, 7, 8 डोक्यात घालून घ्या. 6, 7, 8 व्यवस्थित लक्ष द्या. या 3 पैकीच आपल्याला काय येतात, लेटर्स येतात. या 3ही चॅप्टरचे लेटर्स व्यवस्थित करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला याचा जर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तर कुठलेही 2 असणारे चॅप्टर्स आहेत ते 2 चॅप्टरचे लेटर्स एकदम व्यवस्थित करा. कारण की प्रत्येक चॅप्टरवर कंपल्सरी एक लेटर विचारला जातो. 6 वर 1 विचारला जाईल, 7व्या चॅप्टरवर 1 विचारला जाईल, 8व्या चॅप्टरवर. याच्यामध्ये 2 आपल्याला काय करायचे असतात, 2 देतात आणि याच्यामध्ये आपल्याला 3 देतात आणि 2 आपल्याला कुठलेही लिहायचे असतात. एनी 2 आउट ऑफ 3 असं दिलेलं असतं. तर 2 चॅप्टर्स कुठलेही करा. 1 चॅप्टर इथे तुम्ही काय करू शकता, तर ऑप्शनला ठेवू शकता. 1 चॅप्टर पूर्ण त्याचा स्टडी नाही केला तरी चालेल. मात्र 2 जे तुम्ही निवडलेले आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. 5 मार्कांसाठी 1 लेटर विचारला जातो. 10 मार्कासाठी आपल्याला 2 लेटर्स इकडे लिहायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटचा असणारा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 8. आन्सर द फॉलोइंग. इकडे लॉंग आन्सर्स आपल्याला लिहावे लागतात. 8 गुणांसाठीचा असणारा हा प्रश्न आहे मित्रांनो. इथे आपल्याला 2 प्रश्न दिले जातात. त्याच्यापैकी कुठलाही 1 प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं. याच्यामध्ये डोक्यात घालून घ्या की इथे आपल्याला जे असणारे हे जे लॉंग आन्सर्स आहेत हे शक्यतो आपल्याला कुठल्या चॅप्टर्समधून येणार आहेत, तर आपल्याला 1 and 2 चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 याच्यावर आपण तयारी करा. किंवा याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या चॅप्टरमधून प्रश्न विचारले जाऊ शकतात.
प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट आपला पाहून झालेला आहे. आता आपण जाऊया चॅप्टर वाईज आपल्याला कोणकोणत्या असणाऱ्या टॉपिकची आपल्याला तयारी करायची आहे आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या चॅप्टरला किती किती गुणदान दिलेले आहेत, किती वेटेज आपण स्क्रीनवर पाहू शकता. युनिट वाईज वेटेज दिलेले आहे, युनिट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहेत. सगळ्यात पहिला युनिट आहे सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. याच्यामध्ये पहिला आणि दुसरा चॅप्टर हे दोन्ही चॅप्टर मिळून आपल्याला 17 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातील आणि ऑप्शन सहित आपल्याला 25 गुणांसाठी हे दोन चॅप्टर्स विचारले जातील. त्याच्यानंतर दुसरा युनिट आहे कॅपिटल रायझिंग. याच्यामध्ये समावेश होतो 3, 4, 5 अशा 3 टॉप चॅप्टर्सचा. या 3 चॅप्टर्सवर आपल्याला 24 मार्क्सचे प्रश्न विचारले जातील आणि मार्क्स विथ ऑप्शन 35 गुणांचे आहेत. त्याच्यापैकी 24 मार्काचे आपल्याला कंपल्सरी सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर तिसरा युनिट आहे सेक्रेटेरियल करस्पॉन्डन्स. याच्यामध्ये समावेश होतो 6, 7, 8 जिथे आपल्याला लेटर्स विचारलेले असतात. इथे आपल्याला 13 गुणांसाठी आपल्याला प्रश्नोत्तरे लिहावी लागतात. त्याच्यानंतर आहे चौथा युनिट डिपॉझिटरी सिस्टम. याच्यामध्ये चॅप्टर 9चा समावेश होतो. हा चॅप्टर 9 7 गुणांसाठी आहे आणि ऑप्शन सहित आपल्याला 11 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर पाचवा युनिट आहे पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. हा 10 गुणांचा असणारा, याच्यामध्ये 9 गुणांचा असणारा हा चॅप्टर, हा 10व्या चॅप्टरचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि सगळ्यात शेवटचा युनिट आहे फायनान्शियल मार्केट. याच्यामध्ये शेवटचे जे असणारे चॅप्टर्स आहेत 11 आणि 12 या 2 चॅप्टरचा समावेश होतो. हे 2 चॅप्टर जे आहेत ते 10 गुणांसाठी आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 14 गुणांसाठी आहेत. अशा पद्धतीनं युनिट वाईज वेटेज केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. आपण आता पाहूया चॅप्टर वाईज आपल्याला कोणकोणत्या टॉपिकची तयारी करायची आहे, IMP कोणकोणते आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. याच्यामध्ये मिनिंग ऑफ कॉर्पोरेट फायनान्स अँड फीचर्स याचा अभ्यास करून घ्या. फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स्ड कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल, फिक्स्ड कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल तयारी करा. आणि या असणारं फिक्स्ड कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल असलं डिस्टिंग्विश बिटवीनसाठी, फरक स्पष्ट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. चॅप्टर नंबर 2 आहे सोर्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या पॉईंटची तयारी करायची आहे. शेअर्स विथ इट्स फीचर्स, इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स विथ इट्स फीचर्स याची तयारी करायची आहे. त्याचबरोबर प्रेफरन्स शेअर्स त्याचे टाइप्स वगैरे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. शेअर अँड डिव्हेंचरवर आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीनसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. 3rd नंबरचा असणारा चॅप्टर आहे इश्यू ऑफ शेअर्स. याच्यामध्ये मेथड्स ऑफ इश्यू ऑफ शेअर्स याच्यावर तयारी करायची आहे. प्रोव्हिजन्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग अलॉटमेंट ऑफ शेअर्स याची तयारी करायची आहे. प्रोसिजर रिगार्डिंग अलॉटमेंट ऑफ शेअर्स याची सुद्धा तयारी करायची आहे. याच्यावर मित्रांनो या चॅप्टरवर शॉर्ट नोट येऊ शकतात. कोणकोणते शॉर्ट नोट्स आहेत. राईट इश्यू, बोनस इश्यू, शेअर सर्टिफिकेट याची तयारी करा. त्याचबरोबर IPO असणारा जो टॉपिक आहे याची आन्सर इन ब्रीफमध्ये आपल्याला क्वेश्चन अँड आन्सर्स विचारले जाऊ शकतात. डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये याच्यामध्ये शेअर सर्टिफिकेट अँड शेअर वॉरंटवर तयारी करा. आणि त्याचबरोबर फरक स्पष्टपणामध्ये ट्रान्सफर ऑफ शेअर अँड ट्रान्समिशन ऑफ शेअर्स याची मित्रांनो तयारी करा. पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. चॅप्टर नंबर 4 इश्यू ऑफ डिबेंचर, प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर ॲज पर कंपनीज ॲक्ट 2013 या पॉईंटची मित्रांनो तयारी करा. अँड रिक्वायरमेंट ॲज पर सेबी फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स याची सुद्धा तयारी करा. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर 5 डिपॉझिट्स. इकडे जाऊया. याच्यामध्ये असणारे पॉईंट्स आहेत टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स. 100% आपल्याला मित्रांनो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे प्रोसिजर फॉर ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक, प्रोसिजर फॉर ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स फ्रॉम मेंबर्स. पुढचा असणारा टॉपिक आहे चॅप्टर नंबर 6 करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स. हे मित्रांनो याच्यामध्ये लेटर्स आहेत. चॅप्टर नंबर 6, 7, 8 मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातला कुठलाही एक चॅप्टर तुम्ही काय करू शकता, ऑप्शनला सोडू शकता. फक्त 2 चॅप्टरची तयारी केली तरी चालेल. लेटर फॉर इश्यू ऑफ शेअर सर्टिफिकेट, लेटर फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स आणि लेटर फॉर इश्यू ऑफ बोनस शेअर्स. त्याच्यानंतर 7वा चॅप्टर आहे करस्पॉन्डन्स अँड डिबेंचर होल्डर. याच्यामध्ये लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर आहे, कन्व्हर्जन ऑफ डिबेंचर इंटू इक्विटी शेअर्स आणि शेवटचा पॉईंट आहे पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर. 8th चॅप्टर आहे करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्स. याच्यामध्ये थँकिंग डिपॉझिटर्स फॉर फिक्स्ड डिपॉझिट, पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, रिपेमेंट ऑफ फिक्स्ड डिपॉझिट अँड रिन्युअल ऑफ डिपॉझिट असे असणारे 4 पॉईंट आहेत. 9th चॅप्टर आहे डिपॉझिटरी सिस्टम. याच्यावर मित्रांनो असणारे पॉईंट्स आहेत बेनिफिट्स अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ डिपॉझिटरी सिस्टम, एक्सप्लेन डिपॉझिटर्स इन इंडिया, डिस्टिंग्विश बिटवीन
डिमटेरियलायझेशन अँड रिमटेरियलायझेशन इथे फरक स्पष्ट करा येऊ शकतो. अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ डिपॉझिटरी सिस्टम या पॉईंटवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर 10वा टॉपिक आहे डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. इकडे आपल्याला एक्सप्लेन फीचर्स ऑफ डिव्हिडंड असं येऊ शकतं. एक्सप्लेन अनक्लेम डिव्हिडंड 100% मित्रांनो येण्याची शक्यता. एक्सप्लेन अनक्लेम डिव्हिडंड आतापर्यंतच्या बोर्डाच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका सगळ्या जर तुम्ही चाळून पाहिल्या तर याच्यामध्ये हा प्रश्न प्रत्येक वेळेस आलेला आहे. एक्सप्लेन अनक्लेम डिव्हिडंड. डिस्टिंक्शन बिटवीन इंटरिम डिव्हिडंड अँड फायनल डिव्हिडंड. शॉर्ट नोट येऊ शकते मित्रांनो इकडे आपल्याला, किंवा आपल्याला इथे डिस्टिंक्शन बिटवीन म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन फरक स्पष्ट करण्यासाठी येऊ शकतो इंटरिम डिव्हिडंड अँड फायनल डिव्हिडंड. आणि डिस्टिंक्शन बिटवीन इट मीन्स डिस्टिंग्विश बिटवीन डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. डिव्हिडंड आणि इंटरेस्ट या दोन्ही टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. सेकंडला चॅप्टर आहे फायनान्शियल मार्केट. याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन फंक्शन ऑफ फायनान्शियल मार्केट, इम्पॉर्टंट participant in money market, types of capital market, distinction between money market and capital market. Distinction it means distinguish, फरक स्पष्ट करा. आणि आणखी एक प्रश्न येऊ शकतो प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट याच्यामध्ये डिस्टिंग्विश करा, फरक स्पष्ट करा. सगळं शेवटचं चॅप्टर आहे मित्रांनो आपला स्टॉक एक्सचेंज. याच्यावर आपल्याला एक्सप्लेन फंक्शन्स ऑफ स्टॉक एक्सचेंज 100% येणारा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या. एक्सप्लेन फंक्शन ऑफ स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केटचं फंक्शन्स आहे त्याची तयारी करून घ्या. एक्सप्लेन बीएससी अँड NSE याची तयारी करा. इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू स्टॉक एक्सचेंज या सगळ्याची तयारी करा. आणि फंक्शन्स ऑफ सेबीवर 100% दरवेळेस फंक्शन्स ऑफ सेबीवर प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो या टॉपिकची सुद्धा तयारी करा. अशा पद्धतीनं आपण सगळ्या चॅप्टर वाईज कशा प्रकारचं वेटेज आहे, प्रश्नपत्रिकेचं फॉर्मॅट काय आहे आणि प्रत्येक असणारे चॅप्टर वाईज कोणकोणते पॉईंट्स 8 मार्काचे असणारे प्रश्न आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रश्नांची तयारी केली गेली पाहिजे. टाइप्स ऑफ डिबेंचर्स याची तयारी करा, 8 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. फीचर्स ऑफ डिबेंचर्सवर विचारलं जाऊ शकतं. प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स 8 मार्कांना येऊ शकतं. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्सवर येऊ शकतं. फीचर्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स अँड प्रोव्हिजन्स फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स हे 8 मार्काला येऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो चॅप्टर नंबर 9, 10, 11 अँड 12 9, 10, 11, 12 या असणाऱ्या 4 चॅप्टरची सगळ्यात सुरुवातीला तयारी करा. कारण की या 4 चॅप्टरची असणारी जी लँग्वेज आहे ती इझी आहे. पाठीमागून सुरुवातीला अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला जर असं वाटतं बोर्डाचा जो होणारा पेपर आहे तो सोपा जावा तर इकडे जे असणारे जे काही आपल्याला क्वेश्चन नंबर 4 विचारला जातो डिफाईन टर्म अँड कन्सेप्ट, इकडे ज्या येणाऱ्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो 101% आपल्या पुस्तकामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या प्रश्न दिलेले आहेत आपल्या असणाऱ्या कोर्स बुकमधून या बुकमधल्या असणाऱ्या सगळ्या कन्सेप्ट अँड टर्म्स येतात. दरवेळीचे असणारे बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स आहेत ते व्यवस्थित पहा. याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पुस्तकाखालचेच असणारे असतात. हे 8 मार्क्स आपल्या हक्काचे आहेत. पुस्तकातल्या सगळ्या असणाऱ्या कन्सेप्ट अँड टर्म्स आहेत ज्या धड्याखाली दिलेले जे असणाऱ्या काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये कन्सेप्ट अँड टर्म्स आलेले आहेत मित्रांनो, त्याचीच तयारी करा. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीनसाठी असणारे जे चॅप्टर्स आहेत 2, 3, 10 अँड 11 याच्यामधले असणारे बहुतेक असणारे फरक स्पष्ट करा. हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. लेटरबद्दल 6, 7, 8 चॅप्टर आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे. आणि जो असणारा क्वेश्चन नंबर 8 आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली की 1, 2, 3 हे जे चॅप्टर्स आहे त्याच्यानंतर 4था जो चॅप्टर आहे याची तयारी करा. यांच्यामधूनच आपल्याला 8 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. धन्यवाद. अशाच प्रकारचे सगळे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला ह्या असणाऱ्या बोर्डाच्या पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.